जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाई आणि सुपाऱ्या फेकण्यात आल्या। मनसेच्या कार्यकर्त्यांकडून शाईफेक झाली। सदावर्ते आज जालना जिल्हा दौऱ्यावर होते। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी शाईफेक करत सदावर्तेंविरोधात घोषणाबाजी केली। काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मुंबईतल्या रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतला होता। यावेळी सदावर्ते यांनी निर्णयाविरोधात भूमिका घेतली। तसंच त्यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला। या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक केली। शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। मला आतापर्यंत सोडला, पण आता तुम्ही गाड्या जाळेपर्यंत, माणसं जाळेपर्यंत, ज्वलनशील पदार्थ टाकण्यापर्यंत पुढे आलात। तहसीलदारांना संबंधित, जरंगेशी संबंधित जे लोक आहेत, वाळू उपसा करून बेकायदेशीर धंदे करणारे आणि नको असताना राजकारण मोठं व्हावं, अधिकाऱ्यांनी घाबरावं म्हणून मोठ्या मोठ्या मंत्र्यांना टार्गेट करायचं, हे धंदे यापुढे जरंगे सारख्या टोळीला चालू दिले जाणार नाहीत। जरंगे सारख्या टोळीची महाराष्ट्रात चालू देणार नाही, चालू देणार नाही। नहीं चाले, नहीं चाले जरंगे तेरे टोळी का, नहीं चाले राज ठाकरे तेरे टोळी का, नहीं चाले। त्या संपूर्ण प्रकरणानंतर सदावर्तेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीला दुग्धाभिषेक घातलेला आहे आणि त्याची ही दृश्य आता समोर आलेली आहेत। मनसे कार्यकर्त्यांकडून शाई आणि सुपारी फेकून निषेध केल्यानंतर आता सदावर्तेंच्या कार्यकर्त्यांकडून या गाडीला दुग्धाभिषेक करण्यात आला।